स्वागत करते। मंडळी, आपल्या भारत देशामध्ये जे रहिवासी आहेत त्यांना रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा, ही खरं तर आधार कार्ड योजनेमागची संकल्पना आहे। म्हणजे केंद्र सरकारची ही योजना आहे खरं तर, आणि ज्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे एक ओळख क्रमांक असावा, ज्या क्रमांकामुळे तो संपूर्ण देशामध्ये ओळखला जाईल अशी ही योजना आहे। आणि अभिमानाची गोष्ट अशी की संपूर्ण देशामध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली आहे आणि खरं तर हे क्रांतिकारक पाऊल म्हणावं लागेल, नाही का? आणि आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात आपण याच आधार कार्डाविषयी, त्याच्या महत्त्वाविषयी जाणून घेणार आहोत। आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे आधार कार्डाचं महत्त्व। या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे महाराष्ट्र राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसचिव समीर सावंत यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। मुळात आधार योजना म्हणजे काय किंवा आधार क्रमांक म्हणजे काय आहे, यामागची कार्यप्रणाली काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, मुद्दे अनेक आहेत आणि याच मुद्द्यांचा विचार आपण आजच्या भागात करून घेणार आहोत। तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहेच, खूप महत्त्वाचा विषय आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असा हा विषय आहे। त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते। आधार कार्ड खरं तर आता एक आपल्या जीवनाशी निगडित अशी ही गोष्ट झालेली आहे असं पण म्हणू शकतो। तर अगदी सुरुवातीला म्हणजे बऱ्याच नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहेच, पण तरी सुद्धा अगदी सुरुवातीला तुम्ही या आधार योजनेविषयी किंवा आधार क्रमांकाविषयी काय सांगाल? भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या आहे। ह्या प्रत्येक योजनेचे जे लाभार्थी आहेत तर त्यांच्याविषयीची माहिती ही राज्य शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे जमा झालेली आहे, पण की त्यांची नाव काय असतं लाभार्थ्यांचं, त्यांचा पत्ता काय असतो किंवा ज्या प्रकारची योजना असेल त्या प्रकारच्या संबंधाने त्यांच्या बाबतीतली वेगवेगळी माहिती, जशी त्यांची शैक्षणिक अर्हता किती आहे किंवा त्यांचे ॲन्युअल इन्कम किती आहे, तर अशा पद्धतीची माहिती शासनाकडे जमा होतीच। पण ती माहिती असा त्याच्या बाबतीतला कंप्लीट एक डेटाबेस तयार करायचा आणि तो डेटाबेस वर्षानुवर्ष आपल्याला कुठल्या पण योजनेला कधी पण राबवता येईल ह्यांच्या बाबतीतले काही बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येक नागरिकाची असावी, प्रत्येक लाभार्थ्याची असावी। या योजनेतून, या संकल्पनेतून ह्याचा आधार योजनेचा सुरुवात झालेली आहे। आणि ही योजना ह्याच्यामध्ये आपण नागरिकांची जी बरीचशी बेसिक जी माहिती आहे ती आपण एकत्र संकलित करत आहोत, ज्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे, पत्ता आहे, जन्मदिनांक आहे, त्याच्याच बरोबरही त्यांचे बायोमेट्रिक ॲट्रिब्यूट्स आहेत, जसे त्याच्यामध्ये डोळ्याचे रॅटिनाचे स्कॅन आहे किंवा बोटांचे ठसे आहेत। तर ही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याच्या बाबतीतली ती एक सेंट्रल डेटाबेस आहे आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्याला CIDR म्हणतात, सेंट्रल आयडेंटिटीज डेटा रिपॉझिटरी। तर तिथे ही माहिती सगळी स्टोअर केली जाते आणि मग वेगवेगळ्या योजनेच्या रेफरन्समध्ये जेव्हा केव्हा कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या डिपार्टमेंटला किंवा राज्य शासनाच्या कुठल्या एजन्सीला जेव्हा ही माहिती पाहिजे असते तेव्हा त्याच्यामधून त्या नागरिकांची ओळख पटवण्याचं काम होऊ शकतं। सो ही अशी एक जगातली एकमेव अशी एक योजना आहे की जी आपण केलेली आहे। जसे ह्याच्यामध्ये अमेरिकेतले जशी एक त्यांनी सोशल सिक्युरिटी नंबर घेतलेला आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही बायोमेट्रिक्स त्यांनी घेतलेले नाही आहेत। त्याच्यामध्ये फक्त त्यांची प्रत्येक नागरिकाची त्यांनी
डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, त्यांचं नाव, पत्ता वगैरे अशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पण तिथे कुठेही त्यांनी बायोमेट्रिक घेतलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही अमेरिकेतल्या प्रत्येक रहिवाशीसाठी नाही आहे, तर ती अमेरिकेच्या फक्त नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ओ हो, इथे आपल्या इकडे असं आहे की भारतातल्या प्रत्येक रहिवाशांना आपण ही योजना आधार कार्ड पुरवू आपण शकतो. उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर ही खूप मोठ्या प्रकारची योजना आहे असं पण म्हणू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की अगदी स्वतःच्या माहितीसोबत सुद्धा जे हाताचे आणि ठसे घेतले जातात, त्यामुळे त्या व्यक्तीचे जे ठोस पुरावा आहे तो खरं तर आधार कार्ड आहे असं आपण म्हणू शकतो. मग आधार क्रमांक बऱ्याच जणांनी, आपल्यापैकी अनेक जणांनी हा काढलेला असणारच आहे, पण अगदी सुरुवातीला जर किंवा कोणाला नव्याने काढायचा असेल तर हा आधार क्रमांक नेमका कसा मिळेल? आधार क्रमांक मिळवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक असं आहे की राज्य शासनाने एक परमनंट एनरोलमेंट सेंटर्स आपल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये आता उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये जाऊन स्वतःशी रिलेटेड वेगवेगळी जी इन्फॉर्मेशन असते, जसे त्यांच्या नावाच्या बाबतीतले काही पुरावे किंवा वास्तव्याबाबतचे पुरावे, हे पुरावे देऊन ते तिथे जाऊन त्या सेंटरवरती जाऊन ॲप्लिकेशन देऊन ते त्यांचं नोंदणी होऊ शकते. त्याचप्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी UIDAI म्हणून ही जी संस्था आहे, तर त्या संस्थेच्या वेबसाईटवरती, अधिकृत वेबसाईटवरती जाऊन पण ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणं शक्य आहे. बरं 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 बरं. आपण याविषयी आणखीन बोलूया, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की आधार कार्ड हे खरं तर जनता आणि सरकार यांच्यामधील दुवा जोडणारं एक छान साधन आहे असं मला वाटतं, आणि त्यात पारदर्शकताही खूप सकारात्मक आहे. माझा प्रश्न असा आहे की आधार कार्डचा दुरुपयोग करून काही चुकीची घटना किंवा नुकसान होऊ नये यासंबंधी प्रत्येक नागरिकाने काय दक्षता घ्यावी? धन्यवाद. बरं बरं, धन्यवाद. खरंच आधार कार्ड हे एक खूप महत्त्वाची योजना आहे असं त्यांनी सांगितलंय की सामान्य नागरिक आणि सरकार यांच्यामधला दुवा आहे, त्याच्यामधली पारदर्शकता सुद्धा तितकीच सकारात्मक आहे. पण असं असलं तरी सुद्धा समजा जर आधार कार्डाचा काही दुरुपयोग होत असेल तर नागरिकांनी नेमकी कशी खबरदारी घेतली पाहिजे? त्याच्या बाबतीत मी 2 गोष्टी सांगू शकेन. एक पहिल्यांदा असं आहे की आधार कार्डाचा वापर कुठल्याही इव्हन शासकीय यंत्रणेला जरी करायचं असेल तरी पण त्यांना नागरिकांची प्रत्येक वेळेला त्यांची संमती घेणं आवश्यक असतं. त्या संमतीशिवाय ते आधार कार्डाचा वापर करू शकत नाहीत. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समजा कुठल्याही नागरिकाला जर का जाणवलं की त्यांच्या आधार कार्डाचा किंवा त्यातील माहितीचा काही दुरुपयोग केला जात आहे, तर केंद्र शासनाच्या आधार कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत की असा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. तसेच राज्य शासनाच्या देखील आधार कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत की खटला दाखल करता येऊ शकतो. त्याच व्यतिरिक्त 2000 मधला आपला एक माहिती टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे, तर त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे देखील संबंधितांवरती गुन्हे दाखल केले शकतात आणि त्यांना शिक्षा होऊ शकते. या बाबतीतली माहिती आपल्याला कुठल्याही वेबसाईटवरती किंवा राज्य शासनाच्या म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वेबसाईटवरती किंवा केंद्र शासनाच्या UIDAIच्या वेबसाईटवरती ही माहिती सहज उपलब्ध आहे. आपण कायद्याच्या त्याच्या तरतुदी वाचून त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करू शकतो, तक्रार दाखल करू शकतो. सर, आताच तुम्ही उल्लेख केला की आधार कायदा सुद्धा आहे, आधार योजनेअंतर्गत हा कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे, जेणेकरून हे जे दुरुपयोग होऊ शकतात त्याच्यावर कारवाई करता येऊ शकते. तर या कायद्याविषयी सर काय सांगाल आपण? आधार कार्ड किंवा त्याचा वापर कसा करायचा किंवा त्याच्यातील ज्या वेगवेगळ्या त्या कार्डामध्ये ज्या माहिती घेतलेल्या आहेत नागरिकांच्या, जी डेटाबेस त्याच्यामध्ये उपलब्ध आहे, तर त्या डेटाबेसचा कसा वापर करायचा किंवा तो करताना कुठकुठल्या गोष्टी टाळाव्यात, आणि जर का त्याचा दुरुपयोग होत असेल तर त्या रेफरन्सने कुठल्या कुठल्या नागरिकांना अधिकार आहेत, त्यांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत, राज्य शासनाच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत, ह्याच्या बाबतीतली सविस्तर तरतुदी ह्या दोन्ही कायद्यांमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
बरं 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 सर, आधार कार्ड योजनेविषयी तुम्ही सांगता आहातच आणि आता नवीन सुद्धा योजना झालेल्या आहेत की पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसं संलग्न होऊ शकतं किंवा बँक खात्यांशी आपण कसं संलग्न करू शकतो आधार कार्ड, याविषयी बोलायचंय. पण त्याच संदर्भात माहिती देण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे जिल्हा सिंधुदुर्ग येथील हडीगावचे सरपंच महेश मांजरेकर यांच्याशी. सर नमस्कार. हॅलो हॅलो, बोला. नमस्कार. हा सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आधार कार्ड योजनेविषयी आपल्या गावातल्या या सगळ्या उपक्रमासंदर्भात आपण काय सांगाल? आधार कार्ड योजनेसंदर्भात आमच्या गावामध्ये आता आम्ही 98% लोकांचे आधार कार्ड काढून पूर्ण केलेले आहेत. यासाठी साधारणतः आमच्या गावची लोकसंख्या 2145 आहे. यासाठी आम्ही गावात विशेष प्रोग्राम राबवले. अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करून आतापर्यंत 98% लोकांचे आधार कार्ड पूर्ण झाले आहेत. 2% जी लोक आहेत ती अपंग असतील, वयोवृद्ध असतील किंवा दुर्धर आजाराने आजारी असतील, यांची आधार कार्ड काढायची शिल्लक राहिलेली आहेत. परंतु प्रशासनाशी बोलून आधार कार्ड कंपनी केंद्र जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही उर्वरित साधारणतः 2% म्हटलं तरी 40-42 लोकांची आधार कार्ड काढायची शिल्लक आहेत, ती सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत म्हणून करणार आहोत. बरं सर, हे सगळं करत असताना आपल्याला काही अडचणी आल्या का की लोकांचे आधार कार्ड काढताना किंवा त्यांना आधार क्रमांक देताना? बरोबर. आधार कार्ड काढताना काही कंपनी पूर्वी कॅम्प आपण 1-2 ठिकाणी घेतले, परंतु काही आधार कार्ड काढून सुद्धा 6-6 महिने, वर्ष काही लोकांची आधार कार्ड आलीच नाही. त्यांच्याकडे ते आधार कार्ड काढल्याची पहिली जी पावती असते ती पावतीची नोंद आमच्याजवळ आहे, परंतु आले नाहीत. आणि त्या कंपनीशी किंवा सरकारच्या प्रतिनिधींशी आपण याबद्दल बोललो, परंतु त्या सरकारच्या प्रतिनिधी यावर तुम्ही नवीन काढा अशा सूचना आम्हाला दिल्या. परंतु शासकीय यंत्रणेने आम्हाला तेच आधार कार्ड यायला पाहिजे होतं अशी माहिती मिळाली होती. एकदा काढल्यानंतर पुन्हा काढायची आवश्यकता नाही, परंतु आधार कार्ड प्रत्येक गोष्टीसाठी अत्यावश्यक केल्यामुळे आपल्याला नवीन आधार कार्ड काढण्याशिवाय लोकांकडे पर्याय राहिला नाही. म्हणून आम्ही लोकांना सांगितलं तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी पुन्हा काढा. लोकांनी काही बऱ्याच अंशी आता पूर्ण करून आधार कार्ड मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. बरोबर. आणि उर्वरित लोकांचं जे आधार कार्ड काढायचं आहे त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आता आम्ही इथले लोकल तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून आणि आधार केंद्राशी बोलून एक विषय असा केला की ती जी मशीन जी आहे ती काही लोक आहेत ती प्रत्येक जण मशीन केंद्रावर जाऊ शकत नाहीत, आधार कार्ड केंद्रावर. परंतु त्या मशीन जर आणण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत आपण मशीन नेले तर केवळ 40-42 लोक ही आपल्याकडे त्या शिल्लक राहिली आहेत माझ्या गावातील. परंतु ते मशीन तिथे नेऊन जर आपण काढणं शक्य झालं तर त्या लोकांचे आधार कार्ड काढून होईल आणि इतर जे काही त्यांना सवलती आहेत त्याही सवलती त्या लोकांना मिळू शकतील. म्हणून ते सरकारकडून त्या मशिनी लोकांच्या घरापर्यंत नेण्यासाठी एक आधार केंद्राशी तसा स्वरूपाचे आदेश त्या आधार केंद्राला व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत सरकारकडे. बरं. धन्यवाद सर. आपण खूप छान योजना किंवा छान उपक्रम राबवत आहात. आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. सर, त्यांनी जसं सांगितलं तसं की ग्रामीण भागात सुद्धा आता बऱ्यापैकी आधार कार्डाबद्दल एक जागरूकता झालेली आहे आणि सरपंच त्याच उद्देशाने काम करत आहात. पण त्यांनी सांगितलं की जे काही उर्वरित लोक राहिलेले आहेत त्यांच्याकडे ती मशीन नेणं अशी सोय जर करता आली तर त्यांनी सरकारच्या काही योजना आहेत का असं विचारलेलं आहे. काय सांगाल याविषयी? नाही, सर्वप्रथम मी सरपंच साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःच्या सहभागातून स्वतःचा पाठपुरावा करून ही आधार कार्डाची योजना त्यांनी त्यांच्या गावामध्ये राबवलेली आहे आणि त्याच्या सक्सेस करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान झालेलं आहे. त्यांचं म्हणणं वाजवी आहे आणि त्याच्या तो जो पद्धती ती जी प्रॉब्लेम आहे त्याचा गव्हर्नमेंट लेवलवरती पण विचार करण्यात आलेला आहे. जे अपंग व्यक्ती आहेत, वयोवृद्ध आहेत की ज्यांना स्वतःहून आधार केंद्राकडे जाणं शक्य नाही आहे, तर अशा व्यक्तींसाठी आपण सूचना सर्व केंद्रचालकांना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी मशीन्स घेऊन त्या संबंधित व्यक्तीच्या घरी किंवा ते जर का हॉस्पिटलमध्ये जर का असतील तर तिथे जाऊन त्यांची आधार नोंदणी करून घ्यावी. सो तशा इन्स्ट्रक्शन्स गव्हर्नमेंट लेवलवर सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. ऑपरेटर्सना पण तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे काम करणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे नक्कीच काही दिवसात आपण असं म्हणू शकतो की हे एक सकारात्मक पाऊल उचलेल आणि संपूर्ण नागरिकांना हा आधार क्रमांक किंवा आधार कार्ड मिळालेलं असेल, नाही का? ह्याच्या व्यतिरिक्त अजून असं आहे की आम्ही राज्य शासनाने एक जवळजवळ 4,500 टॅबलेट
आपण खरेदी करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि ते टॅबलेट एक जून एंडपर्यंत उपलब्ध होऊन जातील. बरं. तर ते टॅबलेटचा वापर आपण 2-3 ठिकाणी करणार आहोत. एक म्हणजे कसं आहे की हॉस्पिटल्समध्ये आहेत की जिथे नवजात शिशूचा जेव्हा जन्म होतो त्याच्या जन्माच्या वेळेसच त्यांचा आधार कॅप्चर करण्याची ही एक योजना आहे. जसं सरपंच साहेबांनी सांगितलं की त्यांच्या गावामध्ये काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत किंवा अपंग आहेत ज्यांना स्वतःहून केंद्राकडे येणं शक्य नाही, तर अशा व्यक्तींच्या नोंदणीसाठी पण टॅबलेटचा वापर करण्याचा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे ज्या अंगणवाड्या आहेत जिथे लहान मुलं म्हणजे 0 ते 5 वयोगटातील मुलं जिथे बऱ्याच संख्येने असतात, तो त्या वेळात त्यांचं आधार कॅप्चर करण्याचा पण सरकारचा मानस आहे आणि ते आपण एक जून एंडपर्यंत आपण सुरू करतो. नक्कीच. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही जसं सांगितलं तसं की केंद्र सरकारच्या योजना बऱ्याच आहेत आणि जून एंडिंग पर्यंत टॅबलेटच्या स्वरूपात सुद्धा या योजना उपलब्ध होऊ शकतील की जेणेकरून ज्यांना खरंच शक्य नाही आधार कार्ड काढण्यासाठी त्या सेंटरवर जाणं, त्यांच्यापर्यंत ह्या मशीन्स किंवा टॅबलेट्स पोहोचवता येईल. तर इथे तुम्ही लहान मुलांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की लहान मुलांना सुद्धा आपण आधार कार्ड देत असतो. तर त्या संपूर्ण योजनेविषयी काय सांगाल, लहान मुलांच्या आधार क्रमांकाविषयी? लहान मुलांचा जेव्हा आधार क्रमांक काढला जातो तेव्हा म्हणजे जर का नवजात शिशू असतील तर त्यांचा आधार क्रमांक काढताना त्यांच्या आईवडिलांच्या आधार क्रमांकाशी तो त्यांचा नंबर क्रमांक मॅच केला जातो आणि त्या बेसिसवरती नाही जातो. हॉस्पिटलमध्ये जेव्हा आधार नोंदणी केली जाते तेव्हा बऱ्याचशा प्रकरणांमध्ये असं असतं की मुलाचं नाव देखील ठरलेलं असतं, त्यामुळे तो आधार क्रमांक त्यांच्या आईवडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडून मग तो मॅच केला जातो. इथे तो मॅच करताना कुठेही बायोमेट्रिक्स त्यांचे घेतले जातात, म्हणजे लहान मुलांचे ठसे किंवा त्यांचे डोळ्यांचे स्कॅन कधी घेतलं जात नाही. तर त्यामुळे तो जो आधार क्रमांक असतो तो आपण एक म्हणू शकतो की एक तात्पुरत्या स्वरूपाचा आधार क्रमांक असतो. लहान मुलांची जसजशी वाढ होत जाते तसतसे त्यांच्या बोटांच्या ठसे बदलत जातात, रॅटिना स्कॅन देखील बदलत जातात. त्यामुळे जेव्हा आपण आधार नोंदणी करतोय तेव्हा त्याच्यातले जे हे बायोमेट्रिक अपडेट्स आहेत ते अपडेट्स हे एक 10 ते 11 या वयोगटामध्ये, तसेच त्याच्यानंतर एक 16 ते 18 या वयोगटामध्ये पुन्हा नव्याने बदलून घेणे, सुधारित करून घेणे हे आवश्यक ठरते. आणि तसं झाल्यानंतरच असं होतं की त्यांचे बायोमेट्रिक्स जेव्हा केव्हा त्या व्यक्तीला जेव्हा आधार क्रमांकाशी निगडीत कुठल्याही योजनेचा लाभ घेणं एक्सपेक्टेड असेल किंवा त्यांना इच्छा असेल तर त्यावेळेस त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या जुन्या डेटाबेसशी मॅच होऊ शकतो. म्हणजे हा तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला की लहान मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, अगदी नवजात शिशूचे, आणि नंतर घेतल्यानंतर सुद्धा ते वयोमानापरत्वे बदलत जातात. सो पालकांनी त्याप्रमाणे जागरूक राहणं फार महत्वाचं आहे, नाही का? आणि 18 वर्षांनंतर तो आधार क्रमांक जुळवून पुन्हा ते बायोमेट्रिक्स बदलून घेणं फार गरजेचं आहे. हो, नक्कीच. अगदीच. याच विषयी बोली आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमेश शेडगे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. बोला. माझं नाव उमेश शेडगे, भोर मधून बोलतोय. माझे एक पाहुणे आहेत, त्यांचं आधार कार्ड काढायचे, तर त्यासाठी डॉक्युमेंट काही नाही माझ्याकडे. बरं. तर ते काढायचं काय करावं लागेल मला? बरं, धन्यवाद. आधार कार्ड काढायचं आहे पण कागदपत्र कोणतीच नाहीयेत, तर त्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. नाही, कागदपत्र नेमकी कुठलीच नाही आहेत हे थोडं जरा काय म्हणतात त्याला न पचण्यासारखं कारण असतं. कदाचित बर्थ सर्टिफिकेट नाही आहे ही एक गोष्ट पर्टिक्युलरली जे आता 60च्या पुढचे आता आपले जे नागरिक आहेत त्यांच्या बाबतीत ही सहज शक्य आहे की त्यांना बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांना बर्थ डेट माहिती नसते, पण किमान त्याचा वर्ष जरी माहिती असेल तरी त्या वर्षाच्या आधारे आधार नोंदणी होऊ शकते. पुराव्यासाठी तुमच्या वास्तव्याच्या पुराव्यासाठी जे काही बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत, आज असं काही नाही आहे की कुठेही ज्यांचं कोणाकडे रेशन कार्ड तर रेशन कार्ड असतं. आपण एक 18 प्रकारचे आपण एक पुरावे आपण दिलेले आहेत की ज्याच्यापैकी कुठलाही पुरावा चालू शकतो. मग ते रेशन कार्ड असेल किंवा जर का त्यांच्याकडे जर का टेलिफोन बिल असेल, लाईट बिल असेल, तर हे देखील पुरावे, साधे पुरावे देखील त्यांच्या वास्तव्यासाठी ग्राह्य धरले जातात. आणि
जर का त्यांच्याकडे बर्थ डेटचा कुठलाही पुरावा नसेल तर किमान त्यांना वर्ष जरी सांगता येत असेल तरी त्याच्या आधारे आधार नोंदणी होऊ शकते. बरोबर बरोबर. म्हणजे खरं तर मार्ग अनेक आहेत, त्यामुळे कागदपत्र नाही आहेत अशी कारणं न दाखवता आधार कार्ड न काढण्यापेक्षा योग्य तो पुरावा देऊन आधार कार्ड काढणं फार गरजेचं आहे, नाही का? सर, आता तुम्ही जसा उल्लेख केला की 18 प्रकारचे आपल्याकडे पुरावे आपण मागू शकतो, तर याच अनुषंगाने असा मुद्दा आहे की रेशन कार्ड असतंच आपल्याकडे, पॅन कार्ड सुद्धा असतं. हे सगळं असताना तोही एक आपला ओळख पुरावा आहे असं आपण म्हणू शकतो. हे सगळं असताना सुद्धा आधार कार्ड असणं गरजेचं आहे असं म्हटलंच जातं, कारण त्याच्याशी निगडीत अनेक आपल्याला योजनेचा लाभ घेता येतो. तर याविषयी काय सांगाल? म्हणजे हे दोन्ही असताना सुद्धा किंवा इतर तत्सम पुरावे असताना सुद्धा आधार कार्ड असण्यामागचं कारण काय किंवा महत्व काय? बरोबर. आता तुम्ही जे म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारची जी आपल्याकडे ओळखपत्र आहेत, तर ती ओळखपत्र आणि आधार ओळखपत्र ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण आपण जर का पॅन कार्ड म्हटलं तर पॅन कार्डमध्ये त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा फोटो ह्या आणि त्यांचे पत्ता, ह्या 3 गोष्टींच्या पलीकडे बाकी कुठलीही माहिती घेतली जात नाही. आणि त्या पॅन कार्डच्या आधारे त्यांचं IT रिटर्न्स त्यांचे फाईल केलेले असतात, तो ते IT रिटर्न्सशी रिलेटेड ते पॅन कार्ड जोडलेलं असतं. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या बाबतीतली जी इतर माहिती आहे, जसे त्यांचे बायोमेट्रिक आहेत, त्यांची तर ते कुठेही कॅप्चर केलेले नसतात पॅन कार्डमध्ये. त्यामुळे पॅन कार्डमध्ये असं पण आपण असू शकतं की एका व्यक्तीच्या नावाने 2-2 पॅन कार्ड पण झालेली आहेत किंवा अशा पण गोष्टी उघडकीला आलेल्या आहेत, दिसून आलेल्या आहेत. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण आधार कार्ड बघतो तेव्हा आधार कार्डमध्ये जो डेटा आहे त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या आपण ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत नागरिकांकडनं, ज्या आपण ह्याच्यात आयडेंटिटी डेटा डिपॉझिटरीमध्ये ठेवून दिलेल्या आहेत, तर ती माहिती ही सुरक्षित असल्यामुळे त्याच्या बाबतीतली माहिती, तो जो डेटा आहे तो आपण युनिक पकडून त्याच्याशी रिलेटेड आपण सर्व जे बाकीची ओळखपत्र जी आहेत ती ओळखपत्र आपण त्याच्याप्रमाणे मॅच करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आधार कार्ड असणं कितपत गरजेचं आहे याविषयी तर तुम्ही सांगितलेलं आहातच. आत्ताच तुम्ही उल्लेख केला की पॅन कार्ड मध्ये सुद्धा आपलं नाव किंवा एक जन्मतारीख असं असतंच, आणि आता नवीन योजना अशी आलेली आहे की आधार कार्ड पॅन कार्डाशी संलग्न करण्याबाबतीतली ही योजना आहे, तर त्याविषयी आपण काय सांगाल? त्याच्या बाबतीत मी 2-3 गोष्टी सांगू शकेन. एक काय असतं की म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या पत्नीचं पण उदाहरण देऊ शकेन की लग्नाच्या अगोदर देखील तिची नोकरी चालू होती, तर त्या नोकरीच्या रेफरन्सने तिने अगोदर पण तिने IT रिटर्न्स फाईल केलेले आहेत, पण ते रिटर्न्स फाईल करताना तिने मेडन नावाने तिचे फाईल झालेले होते. बरोबर. पॅन कार्ड काढताना, त्यामुळे पॅन कार्ड काढताना ते जुन्या नावानेच मेडन नावानेच त्यांचं झालेलं होतं. परंतु जेव्हा आता आधार कार्ड काढल्यानंतर मग आधार कार्ड त्यांचं आफ्टर मॅरेज काढल्यामुळे ते आता नवीन नावाप्रमाणे आलेलं आहे. पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड हा जो आता मिसमॅच येतोय तो कुठेतरी आता रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता मग इथे आता कुठलेही आपल्याला डेटाबेस बदलावा लागणार, तर पॅन कार्डचा डेटाबेस बदलावा लागणार जो जुना झालेला आहे, जो आता आउटडेटेड झालेला आहे. त्यामुळे तिथे पॅन कार्डच्या डेटाबेसमध्ये जाऊन ते चेंजेस करणं गरजेचं ठरतं. म्हणजे त्याच्यामध्ये डेटाबेसमध्ये फारसे काही चेंजेस होतच नाहीत, फक्त तुम्हाला तुमचं नाव अपडेट करायचं आहे आणि फार तर पत्ता अपडेट करावा. ह्या 2 गोष्टी जर का तुम्ही अपडेट केल्या तर तुम्हाला दोन्ही हे डेटाबेस जे आहेत ते एकमेकांशी मॅच होऊ शकतात. बरोबर. आणि मग पॅन कार्ड आधार कार्डाशी संलग्न झाल्यानंतर पुढचे फायदे कसे होऊ शकतात आपल्याला? पुढचे फायदे त्याच्यामध्ये असे होणार आहेत की जेव्हा तुम्ही आता IT रिटर्न्स फाईल करणार आहेत, त्या IT रिटर्न्स फाईल करताना फक्त तुम्ही आधार नंबर जर का तुम्ही टाकलात तरी पण तुमचे बाकीचे कुठल्याही फील्ड भरायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली म्हणजे ज्या मॅन्डेटरी फील्ड्स असतात IT रिटर्न्स फाईल करताना त्या तुम्हाला कुठल्याही भरायची गरज नाही पडणार. फक्त तुम्हाला आधार नंबर टाकायचा आणि तुम्हाला त्या वर्षाचे रिटर्न्स फाईल करायचे. वा वा वा. मला वाटतं खूप योजना आहेत आणि या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेची मुळात माहिती असणं फार गरजेचं आहे, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शशिकांत कदम आपल्याशी बोलतात कणकवलीहून. नमस्कार सर. हा नमस्कार. मी शशिकांत कदम बोलतोय कणकवलीवरून. बोला. ऍक्च्युली मी कसं 2018 पासून जवळजवळ 4 वेळा आधार कार्ड काढलंय. पण कसं असतं, हे जे आधार कार्डवाले जे म्हणजे इथले ज्यांना डीलरशिप वगैरे दिले ते प्रत्येक वेळी काय सांगतात की तुम्ही एकतर नवीन काढा, नाहीतर पुढे म्हणजे आता हे लिंक झालेलं नाहीये किंवा लिंक होणार नाहीये, आणि प्रत्येक वेळी सांगतो की तुम्ही नवीन काढा. असं ते 4 वेळा ऑलरेडी काढलंय.
म्हणजे माझ्या होमटाऊन मध्ये पण काढला, बॉम्बेमध्ये पण काढला आणि गोव्यामध्ये पण काढलं, वेगवेगळ्या ठिकाणी काढलं मी, पण ते अजूनही एकही आलो नाही. आणि आमचं कसं आहे मेन म्हणजे इथे बँकांचे लोन वगैरे आहेत, गाड्या वगैरे आहेत, त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम काय होतो की आधार कार्ड लिंक न झाल्यामुळे बँकेमध्ये आधार कार्ड सबमिट करता येत नाहीये. बरं. हॅलो. मग याच्यामुळे म्हणजे कसं आम्हाला ऍक्च्युअली म्हणजे करायचं काय, आणि बँकेला आम्हाला फोर्स करतायत किंवा आता सरकारने हे केलंय की आधार कार्ड सक्तीचं केलंय. आता जर आम्ही एवढा वेळ आधार कार्ड करून येतच नसेल तर आम्ही सबमिट कुठून करणार? बरं बरं, धन्यवाद सर. काय सांगाल सर आपण? नाही, पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्हाला नोंदणी करावी लागते, ह्याचा अर्थ असा होतोय की तुमचे जे काही डिटेल्स जे काही सेंटरवरती जे कॅप्चर केले जात आहेत ते व्यवस्थित कॅप्चर केले जात नसावेत असं आहे. कारण त्याच्यातले दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात की तुमचे फिंगरप्रिंट्स आणि रॅटिना स्कॅन, ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत प्रॉपरली कॅप्चर केल्या जात नाही आणि जोपर्यंत त्या सेंट्रल डिपॉझिटरीपर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत त्याचं नोंदणी व्यवस्थित होऊ शकत नाही. तर हा कदाचित मला वाटतं तुमच्या सेंटरचा इश्यू असेल की सेंटरकडे ज्या सेंटरमधनं तुम्ही आधार नोंदणी करून घेतलीत तर त्या सेंटरकडनं हे व्यवस्थित झालेलं नाही आहे काम. किंवा फोटो घेणं, किंवा फोटो घेताना पण जर का ते व्यवस्थित जर का फोटो आला नसेल, तो जर का काळपट आला असेल, त्याचे जर का पिक्सेल्स जर का व्यवस्थित नसतील तरी पण तो फोटो रेकग्नाइज केला जात नाही किंवा त्याचा डेटा रिपॉझिटरीमध्ये त्याचं आयडेंटिफिकेशन प्रॉपरली केलं जात नाही. त्यामुळे ह्या होतात गोष्टी. परंतु ह्याच्यावरती आता सोल्युशन काय सांगू? सोल्युशन त्याच्यामध्ये तुमचं जर का ह्याच्या बाबतीत जर का तुम्ही स्पेसिफिकली जर का मला काही माहिती दिली तर मी ह्याच्यामध्ये 100% लक्ष घालून तुमचा जो हा प्रॉब्लेम जो येतोय तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न नक्की करेन. सर, आता त्यांनी आपण म्हणूया की असा अनेक प्रॉब्लेम नागरिकांना येत असावा आणि त्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग अशा वेळेला खरंच असा प्रॉब्लेम होत असेल, अशी समस्या होत असेल तर नेमकं कोणाशी संपर्क साधायचा? कारण जे सेंटर्स असतात तिथे कदाचित माहिती व्यवस्थित दिली जात नसेल किंवा तिथे माहितीचा पाठपुरावा घेतला जात नसेल, ज्याच्यामुळे त्रास मात्र नागरिकांना होतो आहे. मग अशा वेळेला नागरिकांनी नेमकी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे, कोणती खबरदारी घेतली पाहिजे? नाही, नॉर्मल केसमध्ये आधार नोंदणी झाल्यानंतर त्याच्यामधला जो काही डेटा आहे तो डेटा एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये पाठवला जातो आणि तो डेटा तिथे अनकोड करून ते डिटेल्स कॅप्चर करून आधार क्रमांकाला मान्यता दिली जाते नवीन नंबरसाठी. ह्याच्यामध्ये कुठेही असे काही त्रास किंवा अशा काही गैरसुविधा आहेत अशी पद्धत नाही आहे. परंतु जर का अशा बाबतीत जर का त्यांना साहेबांना जसा त्रास झालेला आहे तर त्याच्या बाबतीत ते संबंधित तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाबतीत तक्रार करू शकतात. कारण प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्या काही आधार नोंदणी केंद्र जी आहेत ते आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या अधिकाराखाली ते कार्यरत काम करत असतात. त्यामुळे ते त्याच्यावरती नक्की कंट्रोल करू शकतात. बरोबर बरोबर. म्हणजे असं काही झालंच तर आपण त्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नक्कीच या समस्येवर उपाय शोधू शकतो, नाही का? याच विषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे. डॉक्टर राहुल आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मी डॉक्टर राहुल कुलकर्णी बोलतो, श्रीरामपूर डिस्ट्रिक्ट अहमदनगर वरून. हा, बोला सर. हा, माझं इथे ऍक्सिडेंट हॉस्पिटल आहे आणि 2011 साली मला आधार कार्ड इश्यू केलं गेलेलं आहे. बर. तर त्याचा असा प्रॉब्लेम झाला की ते मी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं पण आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही इश्यू नव्हता. परंतु ज्यावेळेस लास्ट मंथ मी पॅन कार्डची लिंक करायला जेव्हा गेलो, दॅट टाइम आय फाउंड की दॅट आधार कार्ड वॉज कॅन्सल ड्यू टू सम टेक्निकल इश्यूज. हा, तर मी ते 15 एप्रिलला रिएनरोलमेंट पण केलेली आहे. परंतु त्याच्या बाबतीत अजून काही अपडेट झालेलं नाही. म्हणजे त्याचं काही नवीन आलेलं नाही, जनरेशन वगैरे काही झालेलं नाही. तर मला असं माहिती मिळाली की 30 जून पर्यंत काहीतरी पॅन कार्डची लिंक करण्याची हे आहे, मुदत आहे. तर मग त्या विषयावर मी काय करू शकतो म्हणजे असं? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल सर ह्यांना? नाही, आपल्याला जे पहिल्यांदा ह्याच्यात एक माहिती अजून आपल्याकडनं मला आवश्यक वाटते की आपल्याला जे आधार कार्ड जे आपल्याला कॅन्सल करण्यात आलं होतं त्याच्या बाबतीतली नेमकी काही कारणं त्यांनी सांगितली असतील तर ती कारणं आपण बघितली होतीत का?
आणि जर का आपण नवीन जर का पुन्हा नोंदणी केली असेल तर त्याच्या बाबतीतली त्या नोंदणीचं स्टेटस आपण ऑनलाईन पण आपण UIDAIच्या वेबसाईटवरती चेक करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. सो ती सिस्टीम पण आहे अवेलेबल. त्याच्या माहितीतनं त्याचा वापर करून आपण तुमचं आधार कार्ड पुन्हा जर का नव्याने जी बनवायची गरज पडलेली आहे तर त्याचं ते होऊ शकतं. नॉर्मल केसेसमध्ये एक 15 ते 20 दिवसामध्ये आधार कार्ड जनरेट होत असतं आणि फक्त त्याचं तुम्हाला ऑनलाईन ते उपलब्ध असतं. सो तुम्ही ऑनलाईन पहिल्यांदा बघू शकता, कारण ऑनलाईन कदाचित असं असेल की ऑनलाईन तुमचं झालं असेल आणि ऑनलाईन अवेलेबल असेल, पण तुम्हाला बाय पोस्ट आधार कार्ड यायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे ऑनलाईन त्यांनी चेक ऑनलाईन करून नॉर्मली एक 15 दिवसांमध्ये होत असतं. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होऊ शकतात की कधी कधी त्यांचं जे बायोमेट्रिक कॅप्चर केलेलं असतं ते बायोमेट्रिक कॅप्चर करताना प्रॉपरली जर का कॅप्चर झालेलं नसेल तर ते फिजिकली ते व्हेरीफाय केलं जातं. त्यांच्या म्हणजे जी सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, तर त्यांच्याकडनं ते फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं. अशा फिजिकल व्हेरिफिकेशनला काही कालावधी लागतो. बरं सर, आता जसं तुम्ही म्हणालात तसं की ऑनलाईन आपण चेक करून 10 ते 15 दिवसामध्ये ऑनलाईन आपल्याला ते स्टेटस कळत असतं की बदललेलं आहे. जी काही माहिती आपल्याला बदलायची असते ती योग्य पुराव्यानिशी आपण ती माहिती बदलू शकतो. पण ग्रामीण भागात सुद्धा अशी काही लोक असू शकतात की ज्यांना कम्प्युटरचं काहीच ज्ञान नाहीये. मग अशा व्यक्तींनी समजा ऑनलाईन त्यांना चेक करायचं असेल, कारण का समजा पोस्टाने येण्यासाठी वेळ होत असेल, पण आधार कार्ड बाबत चेंज केलेलं आहे किंवा काही माहिती चेंज केलेली आहे, मग अशा वेळेला ग्रामीण भागातल्या व्यक्तींनी काय करायचं ज्यांना कम्प्युटरचं काहीच ज्ञान नाहीये? त्यांना 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर म्हणजे जे आधार नोंदणी केंद्र जी आहेत राज्यामध्ये, तर तशा कुठल्याही त्यांच्या जवळच्या केंद्रावरती जाऊन ते चौकशी करू शकतात आणि ते स्टेटस बघू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र आपण सुरू केलेली आहेत. तर त्या सेवा केंद्रांमध्ये जाऊन पण ते हे चौकशी करू शकतात, हे अपडेट बघू शकतात ऑनलाईन. बरोबर. आपण आता हा एक मुद्दा नक्कीच म्हणू शकतो की आधार कार्ड जे आहे त्याच्यामध्ये जी आपलं नाव किंवा आपली जन्मतारीख, पत्ता हा आपण बदलू शकतो, फक्त योग्य तो पुरावा देणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार ऑनलाईन स्टेटस चेक करणं किंवा ते पोस्टाने येणं आणि आपण आधार कार्डावरची माहिती बदलू शकतो. मग सध्याची देशातली आधार कार्ड नोंदणीची स्थिती काय आहे? म्हणजे बऱ्यापैकी अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेतलेला आहेच, पण सध्याची स्थिती काय आहे? राज्याचा जर का विचार केला तर राज्याच्या स्तरावरती जवळजवळ 96% आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे. आणि जर का राज्याचा विचार केला तर राज्याच्या स्तरावरती एक 94% आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे. आता जी आधार नोंदणी जी बाकी आहे आपण जे म्हणतो, तर ती बाकी आहे ती जास्तीत जास्त आहे ती 0 ते 5 वयोगटातील मुलांची आहे, ज्यांची आधार नोंदणी अजून व्हायची बाकी आहे किंवा जिथे कुठे आहे, किंवा जसं मागे त्यांनी सरपंच साहेबांनी सांगितलं की जे वयोवृद्ध आहेत किंवा अपंग आहेत, ज्यांना स्वतःहून जाता येणं शक्य नाही, अशा काही व्यक्तींची नोंदणी होणं बाकी आहे. पण आधार कार्डाच्या वापराच्या बाबतीत आता बऱ्याचशा राज्यांमध्ये ते सुरू झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ज्या योजना ज्या आहेत शासनाच्या, तर त्या योजना मध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम आधार क्रमांकामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे होतंय काय की योजनेचे जे लाभार्थींचे जे त्याच्यामध्ये जे बोगस लाभार्थी होते ते बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यामध्ये खूप मदत झालेली आहे आणि शासनाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत आहे आता. बरोबर सर, नक्कीच ही योजना खूप छान आहे आणि त्याचे लाभार्थी सुद्धा अनेक आहेत आणि ज्यामुळे बोगस लाभार्थ्यांचं प्रमाण वाढतं होतं आणि ज्यामुळे जे खरे लाभार्थी होते त्यांना मागे पडायला लागत होतं. अशा ह्याला नक्कीच आळा बसू शकेल, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मंजुळा शेणोय आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझे 2 शंका आहेत. खरं तर सर मगाशी म्हणाले की बायोमेट्रिक्सचं ऍक्सेस पॅनला सुद्धा नसतं, पण आता रिसेंटली म्हणजे कंपनीचं नाव मी घेणार नाही, पण सिम कार्ड देताना त्यांनी आमच्या अंगठ्याचे ठसे घेऊन आधारच्या ह्याच्यानी आम्हाला ते सिम कार्ड दिलेलं आहे. तर त्याचं मिसयूज होणार नाही ना? आणि ते कसं काय, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं असं की रेटिनाचं ऍक्सेस बऱ्याच पेशंट्सना देणं शक्य नसतं. काही आजार असे असतात की त्यांना देता येणार. तर तसं लहान मुलांचं जसं तुम्ही म्हणालात की त्यांना एक
नंबर दिला जातो आणि त्या ह्याच्याने त्यांचं आधार काढलं जातं. तर अशा पेशंट्सना तसं आधार काढण्याची काही सोय आहे का? धन्यवाद. धन्यवाद. सर काय सांगेल की बायोमेट्रिक्स घेऊन आधार कार्ड दिलं जातं असं तुम्ही म्हणालात, तर तसं त्यांचं काही दिवसांपूर्वी सिम कार्ड देताना सुद्धा बायोमेट्रिक्स घेतले गेले, तर त्याविषयी काय नाही, सांगाल? सिम कार्डसाठी बायोमेट्रिक देणं कुठेही गरजेचं नाही आहे. आणि असं जर का कोणी मागितलं असेल तर मी नागरिकांना हे एवढंच सांगू शकेन की असं कुठेही देऊ नका बायोमेट्रिक. बायोमेट्रिक देण्याची काही गरज नाही आहे. हां, कदाचित कुठल्या एजन्सीने, कुठल्या कंपनीने आपल्याकडे आधार क्रमांक मागितला आणि आधार क्रमांकाशी जर का त्यांना लिंक करायचं असेल तर तिथपर्यंत गोष्ट असू शकते. आणि त्याला पण त्याच्यामध्ये पण असं आहे की त्याला कन्सेंट द्यायची की नाही हा सर्वस्वी नागरिकांचा अधिकार आहे. त्यांना जर का वाटत असेल की नाही ह्याला कन्सेंट द्यायची नाही तर ते त्याला नाही म्हणू शकतात, नकार देऊ शकतात. पण सिम कार्डसाठी कुठेही बायोमेट्रिक देण्याची काही गरज नाही आहे, आवश्यकता पण नाही आहे. आणि त्यांचा दुसरा मुद्दा असा होता की जसं तुम्ही म्हणाल तसं की लहान मुलं म्हणा किंवा लहान मुलांसाठीच आधार कार्ड बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत किंवा डोळ्याचा स्कॅन घेतला जात नाही. मग असेही काही नागरिक असतात की ज्यांना डोळ्यांचा काही त्रास असू शकतो, आजार असू शकतो. अशा वेळेला त्यांचे डोळ्यांचे जे रेटिना स्कॅन घेतात ते त्यांना करू शकत नाहीत ते लोक. मग अशा वेळेला त्यांच्या आधार कार्डाविषयी नाही, अशा नागरिकांच्या बाबतीत त्यांचे बायोमेट्रिक घेऊन त्याच्या आधारे त्यांचा आधार नोंदणी करता येऊ शकते. अशी काही हे नाही आहे की त्यांचं रेटिना स्कॅन नसेल तर त्यांची नोंदणी होऊ शकणार नाही. फक्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं की त्याच अनुषंगाने आजचा आपला हा कार्यक्रम आहे की समजा जर रेटिना स्कॅनचा प्रॉब्लेम असेल तर केवळ हातांच्या ठशावरून सुद्धा आधार कार्ड मिळू शकतं, नाही का? सर, आता एक मुद्दा मला तुम्हाला असा विचारायचा आहे की आधार कार्ड हे जे आहे ते मोफत सरकारतर्फे पुरवलं जातं, पण अशाही काही एजन्सीज असं म्हणू शकतात की पैसा मिळवण्याच्या उद्देशाने ह्या कार्य करत असतात की समजा आता आधार कार्ड चुकलंय तर आणखीन त्याच्यावर काही फी किंवा काही रक्कम आकारली जाते आणि मग आधार कार्ड दिलं जातं. मग अशा वेळेला नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? नाही, जेव्हा आधार नोंदणी करायची असते किंवा केली जाते तेव्हा आधार नोंदणी करण्यापूर्वी किंवा त्यांच्या बाबतीतले जे डिटेल्स आहेत तर ते डिटेल्स अपलोड करण्यापूर्वी ते नागरिकांना पहिल्यांदा दाखवले जातात. तर त्यावेळेस हे पूर्ण डिटेल्स चेक करणं, त्यांचं मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधलं नाव, त्यांचा पत्ता हे चेक करणं हे प्रत्येक नागरिकाचं पण कर्तव्य ठरतं की जी माहिती अपलोड केली जाते ती योग्य आहे की अयोग्य आहे. त्यांची बर्थ डेट कदाचित चुकू शकते, नावाचं स्पेलिंग चुकलेलं असतं बऱ्याच जणांमध्ये, किंवा मराठीमध्ये व्यवस्थित असतं पण ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना त्याचं ते ट्रान्सलेशन व्यवस्थित होत नाही, एखाद दुसरं कुठलं तरी स्पेलिंग एरर्स असतात. तर ह्या गोष्टी जेव्हा नोंदणी करतात त्यावेळेस नागरिकांनी ते तपासलेलं योग्य राहतं. ज्या नोंदणी करणाऱ्या संस्था आहेत तर त्या संस्थांना नोंदणीसाठी, प्रत्येक नोंदणीसाठी एक ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे त्यांना ती नागरिकांकडनं घेण्याची काही गरज नसते. फक्त जे पूर्वी जी झालेली आधार नोंदणी आहे त्या नोंदणीमध्ये जर का काही अपडेट करायचे असतील तर त्याच्या बाबतीत शासनाने काही एक विहित फी त्यांना आकारलेली आहे आणि ती तेवढी फी आकारून त्यांना ते करता येतात. आणि जी फी आकारलेली आहे ती फी बाबतची माहिती ही प्रत्येक नोंदणी केंद्रावरती ठळकपणे प्रसिद्ध करणं हे त्या नोंदणी केंद्र चालकावरती बंधनकारक देखील आहे. त्यामुळे नागरिकांना ते बोर्ड वाचून देखील कळू शकतं की कुठल्या गोष्टीसाठी किती पेमेंट. म्हणजे हे नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आणि त्याचबरोबर ते जे केंद्र चालक असतो त्याने सुद्धा या नियमांचं पालन करणं फार गरजेचं असतं, नाही का? आणखीन बोलूया, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात. डोंबिवलीवरून भारत वाव्हळ बोलतो. तर आजचा विषय खूपच छान आहे. माझा प्रश्न असा की पुष्कळ आपण मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये अशा बातम्या येतात की आधार कार्डमध्ये बरेच काय फेरफार केले जातात, फोटो, जन्मतारीख किंवा पत्ते असे आपण नेहमी बघतो. तर हे याच्यामध्ये काही लोक, एजंट लोक किंवा हे करून कोणाचं आधार कार्ड हवा असेल तर ते येऊन ते पैसे घेऊन तिकडे ते नवीन तयार करून स्कीम अडवतात. असे ठिकठिकाणी कॅम्प पण लागतात. तर हे असं हेराफेरी होते तर याच्यावर आधार कार्डवर नियंत्रण, काही शासनाचं काही याच्यावर नियंत्रण असतं का? असं अशा घटना घडू नये मग शासन कितपत तत्पर असतं हे आपण पकड टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल सर याविषयी? जेव्हा केव्हा नवीन आधार नोंदणी केली जाते तेव्हा ती नोंदणी
जेव्हा कोणी नागरिक कोणी व्यक्ती जेव्हा कुठल्या आधार सेंटरवरती जाऊन ते नोंदणी करतात तेव्हा त्यांची जी माहिती घेतली जाते, त्यांची बायोमेट्रिक जे घेतलं जातं ते बायोमेट्रिक एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये सेंट्रल डिपॉझिटरीमध्ये पाठवलं जातं आणि सेंट्रल डिपॉझिटरीमध्ये त्या बायोमेट्रिकचे ते बोटांचे ठसे असतील किंवा रॅटिना स्कॅन असेल तर ती एक्झिस्टिंग सर्व डेटाबेसशी व्हेरीफाय केलं जातं, चेक केलं जातं आणि ह्या बोटांच्या ठसे यापूर्वी त्या डेटा डिपॉझिटरीमध्ये कुठे अवेलेबल नाही आहेत ह्याची खात्री केली जाते. ते रॅटिना स्कॅन ह्यापूर्वी कुठे झालेलं नाही आहे ह्याची खात्री केली जाते आणि ह्या दोन गोष्टींची खात्री केल्यानंतरच आधार क्रमांक दिला जातो. त्यामुळे आधार क्रमांक एकाच व्यक्तीला 2 वेळा किंवा असं बोगस होणं ह्याच्या बाबतीतली शक्यता फारच कमी आहे, जवळजवळ नगण्य आहे. त्यामुळे तसं काही होत नाही. एक दुसरी शक्यता अशी असते की जे एका व्यक्तीचे जे आधार डिटेल्स आहेत तर त्याचा दुरुपयोग होणं हे काय म्हणतात त्याला कुठल्या कंपन्यांमार्फत किंवा सायबर गुन्हेगारांमार्फत ह्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. तर तरी पण त्याच्या बाबतीतला ते रोखण्यासाठी म्हणून राज्य शासनाचा ॲज वेल एज केंद्र शासनाचा जो कायदा आहे आणि माहिती तंत्रज्ञान कायदा आहे 2006 तर हे कायद्यांमधल्या ज्या तरतुदी आहेत त्या पूर्णपणे सक्षम आहेत आणि जेव्हा केव्हा असे काही गोष्टी गव्हर्नमेंटच्या निदर्शनास येतात तेव्हा त्याच्या बाबतीतली स्ट्रिक्ट ॲक्शन आपण घेत असतो. तसं काही कुठल्या नागरिकांनी अशी काही काळजी करण्याचं कारण नाही आहे की त्यांनी जी आधारची माहिती दिलेली आहे त्याचा कुठेही दुरुपयोग होतो अशी वस्तुस्थिती नाही आहे. म्हणजे ही माहिती पूर्णपणे सुरक्षित असते शासनाअंतर्गत आणि समजा त्याचा दुरुपयोग झाला तर कायद्याची सुद्धा चौकट आहेच ह्याला, नाही का? इव्हन मी ह्याच्या पलीकडे जाऊन हे पण सांगेन की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या दोन्ही कायद्यांमध्ये अशी पण तरतूद आहे की नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांकाचा आणि त्याच्याबाबतल्या जी माहिती आहे त्या माहितीचा उपयोग करू द्यायचा की नाही, इव्हन गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांना करू द्यायचा की नाही याबाबत देखील त्यांना कन्सेंट देण्याची मुभा आहे आणि त्यांच्या संमतीशिवाय त्याचा कुठेही वापर होऊ शकत नाही. इव्हन गव्हर्नमेंट लेवलवरती देखील त्याचा वापर करण्याची आम्हाला मुभा नाही. बरं 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 सर, हा खूप छान मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे. याच विषयी बोली आपण. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. श्रीकांत पालकर आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, आधार कार्ड मुळे सर्वकडे हल्ली आधार कार्ड म्हटलं त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ शकत नाही का? कारण हल्ली बँकांमध्ये ठेवी ठेवायला गेलं तर तिथे पॅन कार्डचा नंबर देतो तरी आधार कार्ड मागतात, कोऑपरेटिव्ह बँका पण मागतात. असं कसं होतं ते त्याच्याबद्दल जरा काही मला मार्गदर्शन करा. आपलं काय मत आहे त्याच्याबद्दल? बरं बरं, धन्यवाद. आधार कार्ड मला वाटतं सगळ्यांनी काढणंच आता बंधनकारक झालंय, कारण का पुढच्या योजनांचा लाभ त्या अनुषंगाने होणार आहे. पण त्यांचा प्रश्न थोडासा वेगळा आहे की समजा आधार कार्ड काढलेलं नाही आणि मग बँकांमध्ये वगैरे जाताना आधार नंबर आपल्याला लागतो तर मग अशा वेळेला योजनेपासून दूर राहायला लागतं असा थोडासा त्यांचा प्रश्न आहे. सर, काय सांगाल याविषयी? नाही, सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगेन की आधार क्रमांक काढणं हे कुठेही कंपल्सरी नाही आहे आणि ते सर्वस्वी ऐच्छिक आहे. तर तसा काही प्रश्न नाही आहे. इव्हन कुठल्याही योजनेचे लाभ म्हणजे आपण असं जर का म्हटलं किंवा जर का नागरिकांना अशी भीती वाटत असेल की त्यांच्याकडे आधार क्रमांक नाही आहे तर त्यांना कुठल्याही गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ मिळणार नाही, तर अशी देखील वस्तुस्थिती नाही आहे. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही आहे तर त्यांची अन्य पद्धतीने त्यांची ओळख पटवण्याचं काम केलं जातं. म्हणजे आपण एखाद्या योजनेमध्ये म्हटलं की लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार वापरला जातं, तर ज्यांच्याकडे आधार नाही आहे तर त्यांच्याकडे जर का दुसरे कुठलेही पुरावे असतील, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, असे पुरावे असतील तर त्या पुराव्याचा आधार घेऊन देखील त्या व्यक्तींची ओळख पटवली जाते आणि त्यांना त्यांचे लाभ दिले जातात. अशी वस्तुस्थिती नाही आहे की आधार कार्ड नाही आहे म्हणून त्यांना कुठल्याही योजनेचे लाभ मिळणार नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीतले जे काही सर्व डिटेल्स आहेत ते डिटेल्स आधार कार्डामध्ये कॅप्चर केले जातात आणि आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल क्रमांक हे 3 त्रिसूत्री आहे जी नरेंद्र मोदी सरांनी सांगितलेली आहे आणि त्याच्या आधारे हे एक देशामध्ये एक क्रांती सुरू आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक नागरिकांच्या बाबतीतले जे ह्या 3 गोष्टी आहेत तर त्याची आपण एक जाम त्रिसूत्री म्हणून सरांनी सांगितलेलं आहे. तर ती त्रिसूत्री वापरून आपण सर्व एक
युनिफाईड एक डेटाबेस तयार केला जात आहे देशभरात की ज्याचा वापर सर्वत्व किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याचा वापर होऊ शकतो. बँकांशी आधार क्रमांक निगडीत असणं ही एक त्याच्यामधली एक छोटीशी गोष्ट आहे की जे करणं हे नागरिकांच्या देखील हिताचं आहे आणि तिथे त्यांनी करणं गरजेचं अपेक्षित आहे. आहे. अगदीच 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 जाता जाता, कारण का आता घड्याळ खुणवायला लागलं त्यामुळे आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, पण हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही बँक खात्यांशी आधार कार्ड संलग्न करण्याबद्दल बोलला, तर या सगळ्याचा फायदा नागरिकांना कसा होऊ शकतो, काय सांगाल अगदी थोडक्यात सर? नागरिकांना फायदा ह्याच्यासाठी होतोय की एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की जेव्हा कुठल्याही गव्हर्नमेंटची योजना जेव्हा राबवली जाते, मग ती महाराष्ट्र राज्यात असून देत किंवा दुसऱ्या कुठल्याही राज्यांमध्ये असून देत किंवा केंद्र शासनाची योजना असून देत, त्याच्यामध्ये जेव्हा आधार क्रमांकाच्या द्वारे जोपर्यंत नागरिकांची ओळख सिद्ध केली जात नाही तोपर्यंत त्या योजनेमध्ये बरेचसे बोगस लाभार्थी किंवा ज्यांना काय म्हणतात त्याला दुबार लाभ घेणारे लोक आहेत की जे एकाच योजनेचा 2-2 ठिकाणी लाभ घेत आहेत किंवा 2 ठिकाणी त्यांचं वास्तव्य दाखवून त्याच्याद्वारे एक शासनाची जे फसवणूक करतायत, तर अशा व्यक्तींना आळा घालण्यात येतो, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यात येतो आणि त्याच्याद्वारे 2 गोष्टी सिद्ध होतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आधार त्या योजनेचे जे लाभ आहेत ते योग्य व्यक्तीला, योग्य लाभार्थ्याला मिळण्यामध्ये मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे बोगस आणि दुबार लाभार्थी कमी झाल्यामुळे शासनाच्या निधीची देखील बचत होते आणि हे जे बचत झालेली आहे, ही बचत, हे जे निधी आहे हा दुसऱ्या कुठल्याही योजनांमध्ये राबवला जाऊ शकतो ज्याच्याद्वारे नागरिकांच्याच त्यांच्यात सर्वांगीण उन्नतीमध्ये त्याचं योगदान होणार. नक्कीच. त्यामुळे नागरिक म्हणून आपली ही एक जबाबदारी आहे की आधार कार्ड किंवा आधार क्रमांक आपल्याजवळ असणं आणि त्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पूर्णपणे पाळायचंय, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचंय www.facebook.com/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय आपले सखी सह्याद्रीचे कार्यक्रम आपण YouTubeवर सुद्धा पाहू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. नमस्कार.